पत्रकारा समाजाचं होकायंत्र रवींद्र खैरे. नवीन AI तंत्रज्ञानामुळे धोक्याची घंटा. निपाणी येथे पत्रकार दिन उत्साहाने साजरा. पत्रकारा समाजामध्ये समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो. पत्रकारांमुळेच अनेक मोठमोठी सत्तांतरे, गोरगरीब व वंचितांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे पत्रकार हाच समाजाचा खरा होकायंत्र आहे. येणारी AI तंत्रज्ञान प्रणालीमुळे मानवी मेंदू बधीर होण्याचे संकट निर्माण होणार आहे. AIच्या जमान्यात सुद्धा जगाला तारण्याचं काम पत्रकारांनी केलं आहे. विद्यार्थी युवकांनी आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे. पत्रकारही समाजाला विचारांचे विरजन घालण्याचं काम करतात. त्यांच्या लेखणीत क्रांती घडवण्याची ताकद आहे. त्यामुळे पत्रकार हा घटक महत्त्वाचा मानला पाहिजे, असं प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते रवींद्र खैरे यांनी केलं. ते निपाणी तालुका पत्रकार संघ व VSM सोमशेखर R कोटीवाले अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष अमोल नागराळे हे होते. सहकाररत्न चंद्रकांत कोटीवाले म्हणाले, आजकाल पत्रकार बांधव चांगल्या वाईट गोष्टींना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे समाज घडवण्याचे पत्रकार हे मोठे माध्यम आहेत. VSM संस्थेच्या प्रगतीत पत्रकारांचेही मोठे सहकार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्ष अमोल नागराळे यांनी संघाच्या कामाचा आढावा घेऊन संघाचे काम, पत्रकार भवन निर्मिती व पत्रकारांच्या समस्या निवारण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. स्वागत राजेश शेंडगे यांनी केलं, तर प्रास्ताविक विठ्ठल केसरकर यांनी केले. यावेळी VSM व्हाईस चेअरमन पप्पू अण्णा पाटील, CEO सिद्धकोंडा पाटील, डॉक्टर सुदर्शन मोराबट्टे यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावरून मान्यवरांचा सत्कार झाला. पाहुण्यांचा परिचय सचिव राहुल पाटील यांनी करून दिला. या प्रसंगी VSMचे सचिव समीर बागेवाडी, प्राचार्य उमेश पाटील, पत्रकार अमर गुरव, लियाकत शिरकोळी, महेश चिप्पूकडे, सोमनाथ खोत, सुनील वारके, संभाजी माने, हेमंत पाटील, सुनील गिरी, मधुकर पाटील, प्रशांत कांबळे, बंडू कुंभार, शिवाजी एडवाण, सुयोग किल्लेदार, प्रसाद इनामदार, सुनील तराळ, राजकुमार मन्ने यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग मंताळे यांनी केलं, तर आभार रंगराव बन्ने यांनी मानले. निपाणीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. VSM कॅम्पसमध्ये होत असल्याचा आम्हाला आनंद होतोय, कारण आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले. मात्र आजची या ठिकाणी झालेली व्यवस्था चंदनाकडे आम्ही सहज परवा गेलो आणि सांगितलं अण्णांना असा कार्यक्रम करतोय. क्षणाचाही विलंब करण्यात श्रीगोना लगेच सांगितले की अशी व्यवस्था करा. त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची व्यवस्था त्यांनी केली आहे. VSM संस्था ही स्थानिक संस्था इतर सगळे तालुक्यातील पत्रकार आहे. त्यामुळे मी फक्त 1 मिनिटात VSM बद्दल सांगतो. 1940 मध्ये स्थापन झालेली संस्था आणि आपण सर्व काम करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. कुठेही काही चुकलं तर निर्भीडपणे ते लिहिता. चूक करणाऱ्यांचे आपण डोळे उघडता. म्हणूनच सर्व काही न्याय संमतीने चालत आहे. आपण सर्व असेच निर्भीड पत्रकार बनून सर्व समाजाला न्याय मिळवून देण्यात पुढाकार घेत राहता. तसेच निपाणी शहर व तालुक्याचे सर्वांगीण विकास करून घेण्याचे त्या समाज परिवर्तनाचं फार मोठं साधन आमच्या माणसाने घडवलं. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, या जगातला पहिला जागल्या जर कोण असतो तर तो पत्रकार असतो. पहिल्यांदा जाग पत्रकाराला येते एखादी वाईट गोष्ट घडत असेल तर. पत्रकार हा समाजाचं होकायंत्र आहे. समाजाचं जहाज भरकटायचं नसेल तर होकायंत्रानं चांगलं काम केलं पाहिजे. हे सगळी तुमच्या समोर होकायंत्र बसले की समाजाला दिशा दाखवतात. समाजाकडनं काहीतरी चांगली अपेक्षा ही सगळी माणसं करतात. तुम्हाला सगळ्यांना दूध माहित असेल, ते दूध जास्त काळ टिकतं का? तर नाही टिकत. ते दूध जास्त काळ टिकावं याच्यासाठी त्याला विरजण घातलं जातं, म्हणजे दुधावर संस्कार केला जातो. आमच्या समाजाचं सुद्धा तसंच आहे. समाज हा जास्त काळ जर असाच काही चांगला राहिला तर त्याच्यात वाईट प्रवृत्ती येऊ शकतात. ह्या वाईट येऊ नये याच्यासाठी ही सगळी माणसं विचारांचं विरजण घालण्याचं काम करतात. हे फार मोठं काम पत्रकारांचं आहे बरं का.
समोरचे सगळ्या विद्यार्थी जे बसले त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठी सांगतो की पत्रकारिता हा वसा आणि वारसा आहे. तुम्हाला माहित नाही आमच्या या देशाचं काय झालंय. अहो, जो माणूस एखादं मोटर रिपेअर करतो किंवा काही दुरुस्त करणारा माणूस आहे, वस्तूवर प्रेम करणारा, वस्तू तयार करणारा माणसाला जास्त पगार असतो. पण जो माणूस माणसाला दुरुस्त करतो, माणसांच्या मनावर काम करतो, त्या माणसाला अत्यंत तुटपुंजा पगार दिला जातो. आमच्या देशात काय झालंय मला कळत नाहीये की माणसावर काम करणारी माणसं, त्यांच्या विचारांवर काम करणारी माणसं, त्यांच्या भावनांवर काम करणारी माणसं, समाज बिघडू नये याच्यासाठी काम करणाऱ्या माणसांना आम्ही जास्त महत्व देत नाही. त्याच्यापेक्षा जास्त महत्व एखाद्या वकिलाला, एखाद्या सीएला, एखाद्या इंजिनियरला देतो. मला वाटतं महत्व द्यायचंच असेल तर पत्रकार याला एवढं महत्व द्या, तोच इथून पुढच्या जगाला तारण्याचं काम करणार आहे. कसं एआय काय करणार आहे ते मगाचा एआयचा विषय झाला. एआय काय करतोय? 2 मिनिटं सांगा, मला सांगा. तुमच्या बुद्धीला ग्रहण लावण्याचं काम एआय करायला लागले. तुमचे विचार कमी करायचे काम एआय करायला लागले. तुमची तार्किक शक्तीच मोडून टाकायचं काम एआय करत आहे. कारण साधी गोष्ट ChatGPT ला माझ्या पोराने प्रश्न विचारला, शाळा या विषयावर निबंध दे, ते एआय शाळा या विषयावर निबंध देणार, माझं पोरगं कॉपी करणार, टाकणार, झालं. पण त्याला कुठं कळणार शाळा कशी असते, काय असते ते. बुद्धी नावाची, तर्क नावाची गोष्ट आहे ना. म्हणून इथून पुढं स्वतः किमान पत्रकारितेचे गुण घ्या. आणि मला वाटतं स्वतःचं आयुष्य समृद्ध करायचं असेल, स्वतःला आयुष्याला चांगलं करायचं असेल, स्वतःच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या डोक्यातला विवेकशील पत्रकार जागा करा. हे मला सगळ्या विद्यार्थ्यांना मुलांना सांगायचं आहे. एखादा समस्या जिवंत ठेवली, जागी केली, मोठी केली, वाढवली, ती गोष्ट खरी आहे, त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा केलं. थोडक्यात मला काय सांगायचं माहितीये का? पत्रकार ज्या दिवशी जागा असतो ना त्या दिवशी समाज जागा असतो.